नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे द स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये। आपल्या ह्या अकॅडमीच्या माध्यमातून आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या स्वरूपामध्ये भरपूर काही गोष्टी आपण तुम्हाला सर्व्ह करतोय आणि त्याच्यातलंच एक नवीन इनिशिएटिव्ह म्हणजे काय, आपण दर 7 दिवसाच्या असलेल्या स्वरूपातलं करंट अफेअर्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय। म्हणजे सुरुवातीच्या 1 तारखेपासून ते 7 तारखेपर्यंत, 7 तारखेपासून पुढच्या असलेल्या 7 तारखेपर्यंत आठवड्याच्या स्वरूपामध्ये ज्या ज्या करंट इव्हेंट्स झालेले आहे राष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर, त्या सगळ्या स्तरावरच्या असलेल्या गोष्टीचा आपण लेखाजोखा घेणार आहे। प्रामुख्याने देश आणि विदेशांच्या असलेल्या ज्या कंटिन्युअसली चर्चेमध्ये असलेले विषय आहे त्या विषयावर आपण हात घालणार आहोत। आणि अशा प्रकारचं असलेलं डिसेंबर महिन्याचं 1 तारखेपासून ते 8 तारखेपर्यंत असलेलं हे जे काही नियोजन असणार आहे, हे नियोजन घेऊन आज करंट अफेअर्सला आपण काय करणार आहे, सुरुवात करणार आहे। याचा फायदा येणाऱ्या आगामी काळातले असलेले कंबाईन पूर्व परीक्षा 2024 आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी नक्की सर्वांना फायदा होईल ही अपेक्षा करतो। त्यामुळे वेळ न दौडता आपल्याकडे असलेल्या महत्त्वाच्या गोष्टीवर आपण चर्चा करू, ते म्हणजे करंट अफेअर्स। मग त्याच्यातला पहिला करंट अफेअर्स काय दाखवतोय, तर करंट अफेअर्स सांगतोय की हवामान बदल कामगिरी निर्देशांक CCPI 2024 तिथं प्रदर्शित झालेला आहे। म्हणजे ज्या स्वरूपामध्ये जागतिक स्तरावर असेल किंवा भारताच्या स्तरावर असेल, हवामान कशा स्वरूपातलं बदलत आहे, कशा पद्धतीने बदलत आहे, ह्या सगळ्या अनुषंगाने आपल्याला तिथं तो निर्देशांक दाखवतोय 2024 चा। मग हा जो निर्देशांक आहे तो त्याच्यामध्ये आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं असलेलं कॉन्फिडन्स लेवल बूस्ट केलेला आहे का, कारण की ह्या कामगिरीमध्ये आपण 7वं स्थान मिळवलेलं आहे। म्हणजे भारताला पूर्वी असलेलं जे 8वं स्थान होतं त्या 8व्या स्थानावरून आपण काय केलेलं आहे, प्रगती करून 7व्या स्थानावर आलेलो आपण दिसून येतोय। म्हणजे हवामान बदलाच्या बाबतीत भारताने बऱ्यापैकी काही इनिशिएटिव्हज घेतले आहे, बऱ्यापैकी काही गोष्टी केलेल्या आहे की ज्याच्या माध्यमातून भारतातल्या असलेल्या हे एन्व्हायरमेंटल जे ॲस्पेक्ट्स आहे तो कव्हर करण्याचा आपण काय केलं आहे, तिथं आपण बदल केलेला दिसून येतोय। मग आता ह्या स्वरूपामध्ये 8 डिसेंबर रोजी दुबईमध्ये चालू असलेल्या COP28 म्हणजे कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज ही 28वी जी बैठक आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा पार्टीजची असलेली बैठक होणं फार महत्त्वाचं असतं का, कारण की आंतरराष्ट्रीय स्तरावर सगळ्या पद्धतीने हवामान बदल कसा होतोय, कोणत्या स्वरूपात होतोय, याच्यासाठी UNFCCC च्या माध्यमातून ही कॉप जी आहे म्हणजे कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज याची ही 28वी बैठक दुबईमध्ये बसलेली आहे। आणि ह्या स्वरूपामध्ये आपल्याकडे ह्या प्रकारचा हा जो काय केलेला आहे अहवाल प्रदर्शित केला आहे, त्याचं नाव आहे CCPI म्हणून काय आहे तिथं काय म्हणता येईल निदर्शन आहे किंवा एका प्रकारचं असलेलं इंडिकेटर्स आहे। मग तो 2024 असलेला आपल्याला तिथं दिसून येतंय। मग याच्यातल्या प्रमुख निष्कर्ष काय आहे किंवा काय ठळक बाबी आहे, तर त्यावेळेस आपल्याला दिसतंय की कोणता देश, तर लक्ष ठेवायचं डेन्मार्क देश हा नियर टू बी 76%, 75 पॉईंट समथिंग म्हणजेच काय तर 76% एवढा उल्लेखनीय स्कोरसह काय आहे अव्वल स्थानावर आलेला आहे। म्हणजे आपण असं म्हणायला हरकत नाहीये की जागतिक स्तरावर डेन्मार्क ह्या कंट्रीने बऱ्यापैकी काय केलेलं आहे, स्वतःची असलेली हवामानाच्या संदर्भात जी कॉन्ट्रीब्युटर पॉलिसी आहे ती बऱ्यापैकी वाढवलेली आपल्याला तिथं दिसून येते। मग अशा स्वरूपामध्ये सातत्यपूर्ण वचनबद्धतेने त्यांनी काय केलेलं आहे, कार्य देखील केलेलं आहे। त्याच्यानंतर एस्टोनिया आहे, त्याच्यानंतर फिलिपिन्स आहे, यांना अनुक्रमे 72 आणि 70.70 एवढं गुणांसह दुसरा आणि तिसरा क्रमांक भेटलेला आपल्याला तिथं दिसून येतोय। मग ह्या स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण भारताचा विचार करतो तर भारताचा असलेला मागच्या वर्षी स्कोर होता 67%, परंतु आता भारताने तो नियर टू बी 70% पर्यंत केलेला आहे। म्हणजे इम्प्रूव्हायझेशन झालेलं आहे। मग भारताची असलेली पॉलिसी वेगवेगळी आहे, जसं की भारताने रिसेंटली ह्या अनुषंगाने ज्यावेळेस आपल्याकडं लिथियम बॅटरी असेल, बॅटरीचा असलेला जास्त उपयोग करण्यावर फोकस केलेला आहे। तिथं मिथेनचं असलेलं जे प्रमाण आहे ते कमी करण्यावर आपण जास्त फोकस केलेला आहे। इवन दो आपल्याकडं मिथल ब्लेंडिंग, इथेनॉल ब्लेंडिंग हे पेट्रोलमध्ये आपण करायला लागलेलो आहोत। मग अशा प्रकारचे असलेले जे बायोकार्बेट्स आहे त्या बायोकार्बेट्सच्या आधारावर असलेल्या ज्या काही मॅन्युफॅक्चर असेल, युटिलिटी असेल, ह्या सगळ्या गोष्टीवर आपण काय करतोय तिथं फोकस करतोय। मग अशा स्वरूपामध्ये भारताने असलेलं बऱ्यापैकी काय केली आहे, अचिव्हमेंट केली आहे। मग हे गरज आहे का, मग याची फास्ट गरज का आहे, तर कारण की आपल्याला आपल्या देशांतर्गत म्हणजे संपूर्ण जगाच्या अंतर्गत
1.5 डिग्री सेल्सिअस एवढं जे तापमान आहे ते आपल्याला काय करायचं आहे, संरक्षित करायचं आहे, म्हणजे कमी करायचं आहे. कधीपर्यंत? 2025 पर्यंत. म्हणजे ज्यावेळेस आपल्याकडे प्री इंडस्ट्रियलायझेशन होतं तेव्हापासून ते आत्तापर्यंत जेवढं तापमान वाढलं आहे त्याच्यातलं 1.5% किंवा 1.5 डिग्री सेल्सिअस एवढं आपल्याला काय करायचं आहे, तापमान कमी करायचं आहे. का कमी करायचं आहे? कारण की जागतिक स्तरावर त्याचे वेगवेगळे परिणाम दिसत आहे. मग स्नो मेल्टिंग असेल किंवा ग्रीन हाऊस गॅसेसचं प्रमाण वाढलं असेल, आपल्याकडे कार्बन CO2 इमिशन्स वाढलं चाललं आहे. ह्या सगळ्या गोष्टीमुळे कुठेतरी आपल्याला आता ह्या गोष्टीला पायबंद घातलं पाहिजे आणि 2025 पर्यंत 1.5 डिग्री सेल्सिअस जे तापमान आहे ते काय करायला पाहिजे, कमी केलं पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा उद्दिष्ट आहे. म्हणून COP28 मध्ये ह्या सगळ्या गोष्टीवर काय करतोय, आपण चर्चा करतोय आणि क्रमवारी देखील काय करतोय, त्याच्यामध्ये लावतोय. मग असं असूनही सुद्धा 2022 मध्ये जागतिक हरितगृह वायू म्हणजे ग्रीन हाऊस गॅसेस याच्यामध्ये काय झाली आहे, वाढ झालेली आहे. आणि CO2 आता प्री इंडस्ट्रियलायझेशनच्या पातळीपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे, 50% जास्त आहे. म्हणजे थोडक्यात आपण असं जर उदाहरण घ्यायला गेलं की प्री इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे 1620 जे शतक होतं तर त्याच्यामध्ये जर 50% जर सुरुवातीला कार्बन डायऑक्साईड इमिट होत असेल तो आता 100% व्हायला लागलेला आहे. म्हणजे एवढं त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, प्रमाण वाढत चाललेलं आहे. मग हे सगळं कमी करण्यासाठी आपण हा निर्देशांक घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये भारत किती आहे, तर आता भारत हा 7व्या क्रमांकावर आहे, पहिले 8व्या क्रमांकावर होता. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आलं लक्षात? चला पुढचं असलेलं घेऊया. मग आता भारतासाठी आव्हाने आहे का? हो, भारतामध्ये भरपूर त्या प्रकारची आव्हाने आपल्याला तिथं दिसून येत आहे. भारताची लोकसंख्या वाढत चालली आहे, दरडोई ऊर्जेचा उत्पन्न कन्झम्पशन वाढत चाललेलं आहे, सोबतच ग्रीन हाऊस गॅस पण वाढत चाललेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी प्रॉब्लेम्स देणार आहे. आलं लक्षात? मग आता पुढचं असलेलं करंट अफेअर्स काय सांगतंय? पुढचं असलेलं करंट अफेअर्स सांगतंय भारत आणि कोरिया इलेक्ट्रॉनिक ओरिजिन डेटा एक्सचेंज सिस्टीम EODES हा चालू केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचा आहे. का? कारण की त्या प्रकारचं असलेलं क्वेश्चन्स इथं विचारला जाऊ शकतो की EODES ही जी प्रणाली आहे ही कोणत्या देशासोबत चालू झाली आहे, तर लक्ष ठेवायचं भारत आणि कोरिया ह्या देशासोबत आहे. मग ह्या असलेल्या पर्टिक्युलर म्हणजे इलेक्ट्रॉनिक ओरिजिन्स डेटा एक्सचेंज सिस्टीम म्हणजे नेमकं काय असणार आहे. मग याच्याबद्दल आपलं ज्यावेळेस बघतो तर त्यावेळेस काय आहे, तर आपल्याकडे जो पण काही डेटा असणार आहे तो डेटा काय आहे, महत्त्वाचा आहे. मग तो डेटा आणि विशेषतः जर इकॉनॉमिकल ट्रान्झॅक्शनच्या बाबतीमध्ये असणार आहे. बघा, प्रत्येक देश हा कशावर चालतो, तर त्यांच्या असलेल्या टॅक्सेशनवर. मग आपल्या भारत देशामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की आपण टॅक्स गोळा करतोय परंतु त्या गोळा केल्याची असलेली इंटेन्सिटी तेवढी चांगल्या प्रकारची नाहीये. मग अशा वेळेस आपल्याकडे हे जे टॅक्सेशन आहे, मग कोण टॅक्स अवॉइड करतंय, कोण टॅक्स पे करत नाहीये, अशाबद्दल असलेली जे काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन आपल्या इंडियन गव्हर्नमेंटकडे प्रॉपरली भेटत नाही. मग अशा स्वरूपामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर कोरियासारख्या देशामध्ये ह्या सगळ्या गोष्टी इफेक्टिव्हली होत आहे. आणि दुसरी गोष्ट, आपला एखादा व्यक्ती पैसे कमवतोय आणि त्या प्रकारचं असलेला दुसऱ्या देशामधून टॅक्स हेवन कंट्रीजमध्ये परत मागवतोय. मग ह्याही कंट्रीमध्ये तिथं पारदर्शकता असायला पाहिजे. याच्यासाठी केला गेलेला हा काय आहे, डेटा एक्सचेंज सिस्टीम आपल्याला सांगता येऊ शकतं. मग आपल्याकडे केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ CBIC यांचे अध्यक्ष जे कोण आहे, कोण तर संजय कुमार सर यांनी 6 डिसेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे भारत आणि कोरिया इलेक्ट्रॉनिक ओरिजिन डेटा एक्सचेंज सिस्टीम काय इलेक्ट्रॉनिक ओरिजिन डेटा एक्सचेंज सिस्टीम यांचे उद्घाटन केलेले आपल्याला दिसून येत आहे. आणि त्यासोबत याचं असलेलं उद्दिष्ट काय आहे, तर उद्दिष्ट सगळ्यात महत्त्वाचं आहे की भारताचा सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार जो आहे याची अखंड अंमलबजावणी काय करणे, सुलभ करणे. मग याच्या माध्यमातून आपल्याकडं कशा पद्धतीचं असलेलं टॅक्सेशन आपण यूज करतोय, मग ही प्रणाली तिकडच्या देशामध्ये कसं आहे, त्याचं युटिलायझेशन आपल्याकडे कसं होऊ शकतं, किंबहुना याच्याही व्यतिरिक्त आपल्याला अजून काय करता येऊ शकतं की ज्याच्या माध्यमातून दोन्ही देशामधलं टॅक्सेशन सिस्टीम ही स्ट्रॉंग होऊ शकते. मग अशा स्वरूपामध्ये ज्या पद्धतीचे सीमा शुल्क तुम्ही आकारल्या जात आहे, एखादी गोष्ट आपण इम्पोर्ट करतो, एखादी गोष्ट आपण एक्सपोर्ट करतो, ती त्या स्वरूपामध्ये कशी पाहिजे, युनिव्हर्सल पाहिजे. म्हणजे इंडिया जर इम्पोर्ट करत असेल तर त्याच्यावर 10% टॅक्स लावत असेल आणि इंडिया जर तिकडं पाठवत असेल आणि त्याच्यावर 20% लागत असेल तर हा एक नाइंसाफी आहे. परंतु मग अशा प्रकारचं हे युनिव्हर्सलायझेशन ऑफ टॅक्सेशन ज्याला म्हणतो, हे टॅक्सेशन होणं काय आहे, गरजेचं आहे. मग हा एका प्रकारचा असलेला आपण करार म्हणू शकतो आणि याच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी एक्झिक्यूट केल्या गेल्या आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे.
येते लक्षात? मग लक्ष ठेवायचं काय, इलेक्ट्रॉनिक ओरिजिन डेटा एक्सचेंज सिस्टीम जी आहे ही कोणत्या देशासोबत आहे, तर ते म्हणजे असणार आहे कोरिया सोबत. आलं लक्षात? मग याच्यातून काय म्हणजे फायदा काय होणार आहे, का करणं गरजेचं आहे, तर याच्यामध्ये आपल्याला काय करतोय, डेटा फील्ड प्रमाणपत्र जाहीर होताच आयात करणाऱ्या कस्टम सोबत निर्यात करणाऱ्या सीमा शुल्क प्रशासनाद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने शेअर केले जातील आणि त्यानुसार सुव्यवस्थित प्रक्रियेमुळे आयात मालाच्या मंजुरीला काय होणार आहे, गती मिळण्याची अपेक्षित आहे. एखादी गोष्ट आपण तिकडून मागवतोय आणि त्या स्वरूपामध्ये त्याच्यावर टॅक्सेशन किती लागले आहे, त्याच्यावर कस्टम ड्युटीज किती लागलेले आहे, याची पडताळणी ही इथं क्लिअरली होऊन जाणार आहे. मग याच्यामध्ये तुमचं असलेलं आयात निर्यातीचं प्रमाण वाढत जाणार आहे. हे त्याचा मूळ उद्देश आपल्याला दिसून येतोय. येते लक्षात? चलायचं पुढचं करंट अफेअर्सला. चला, पुढचा करंट अफेअर्स काय म्हणतोय, जगातील पहिली ग्लोबल कूलिंग प्रतिज्ञा. फार महत्वाचा आहे. काय आहे? जगातील पहिली ग्लोबल कूलिंग प्रतिज्ञा ज्याला आपण म्हणतो. मग आता बघा, आपण दिवसंगणिक ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय स्तरावर आता ह्या चर्चेचं खूप उदाहरण झालेलं आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये पहिले फॅन नव्हते, परंतु आता एसीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. मग आता ह्या सगळ्या जगाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर एसीचं जे फॅड वाढत चाललेलं आहे याच्यामुळं कुठंतरी ग्लोबल वॉर्मिंगला एक वेगळ्या प्रकारचं काय म्हणतात बूस्ट भेटत चाललं आहे. मग हे जेव्हा बूस्ट भेटतं तर त्यावेळेस आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या असलेल्या हवामानामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल होतो. मग आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आपण एक प्लेज घेतली पाहिजे, एक शपथ घेतली पाहिजे, एक प्रतिज्ञा घेतली पाहिजे आणि ही प्रतिज्ञा प्रत्येक व्यक्तीने नाही तर डायरेक्टली देशांनी घेतली पाहिजे. मग अशा प्रकारची असलेली ही पहिली जागतिक स्तरावरची प्रतिज्ञा आहे की प्रत्येक देशाने त्याच्यामध्ये सहभागी झालेला आहे. मग ज्यावेळेस आपण दुबईचा विचार करतो तर दुबईमध्ये जे COP28 चालू आहे तर त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरची जागतिक स्तरावरची अशा प्रकारची काय घेतलेली आहे, प्लेज घेतलेली आहे, शपथ घेतलेली आहे. त्याच्याबद्दल असलेलं हे आपल्याला दिसून येत आहे. मग ग्लोबल कूलिंग प्लेजवर स्वाक्षरी करून इतिहास घडविण्याचा अमेरिका, कॅनडा, केनियासह 63 देशांनी COP28 मध्ये त्या प्रकारचं काय केलेलं आहे, वचनबद्धता केलेली आहे. आपल्या संपूर्ण जगामध्ये सध्या हरितगृह वायू जे आहे हे जे आपण कॅल्क्युलेट करतो किंवा जे इमिशन होतं तर त्याच्यातलं ना नियर टू बी किती 68% कमी करण्याचं आपल्याला साध्य आपण करायचं आहे. आणि ज्यावेळेस आपण ग्रीन हाऊस गॅस बघतो तर त्याचे असलेले जेवढे बाहेर निघता त्याचे असलेले त्याच्यातून 60% त्याच्या प्रमाणातून 60% हे कशातून निघतं तर तुमचं असलेलं AC किंवा तुमचं असलेलं रेफ्रिजरेटर याच्यामधून जास्त निघतंय. मग हे क्लोरोफ्लोरोकार्बन्स काय आहे आणि क्लोरोफ्लोरोकार्बनला कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर याचा आपण काय करतोय, प्रयत्न करतानाही दिसून येतोय. मग आपल्याला हे कधीपर्यंत अचीव्ह करायचं आहे तर 2050 पर्यंत आपल्याला काय करायचं आहे, अचीव्ह करायचं आहे. मग आता रेफ्रिजरेटरची असलेली जी भूमिका आहे ही हवामान बदलामध्ये कशी काम करते तर आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की त्या प्रकारचं असलेलं क्लोरोफ्लोरोकार्बन्स CFC हा एक असा पदार्थ आहे किंवा असा वायू आहे जो की आपल्या AC असेल किंवा रेफ्रिजरेटर्स असेल किंवा जे थंड करण्याचे शीतगृह आहे याच्यातून हे बाहेर निघत असतात आणि त्या सगळ्यांमुळं आपल्याकडचा जो ओझोनचा वायू आहे तो ओझोनचा वायू काय होतो आहे, डिप्लेट होताना आपल्याला दिसून येतोय. मग हे CFC यूज करणं योग्य आहे का किंवा त्या CFCचा यूज करून रेफ्रिजरेटर बनवणं यूज करणं योग्य आहे का, याच्यावर जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा चालू झाली तर त्याच्याऐवजी आता दुसऱ्या प्रकारचा वायू तिथं वापरायची चर्चा चालू झालेली आहे की आता CFC वापरायचं नाही, आता AFC वापरायचा आहे. मग अशा प्रकारचं असलेलं हे CFC आपल्याला बंद करणं काय आहे, कमी करणं आहे, गरजेचं आहे. मग अशा स्वरूपामध्ये ओझोन वायूला आपल्याला कंट्रोल करण्यासाठी किंवा ओझोन वायूचं जे डिप्लेशन आहे, ओझोन वायूचं जे छिद्र आहे ते कमी करण्यासाठी आपण एक ऑलरेडी आंतरराष्ट्रीय स्तरावर एक प्रोटोकॉल लावलेला आहे. त्या प्रोटोकॉलचं नाव आहे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. मग मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कधीच आहे तर त्या प्रकारचे असलेल्या 1987चा. बघायला गेलं तर तो 1985चा आहे, परंतु त्याची अंमलबजावणी कधी झाली तर 87ला झालेली आपल्याला दिसून येते. हा प्रोटोकॉल, हा करार कशाबद्दल भाष्य करतो तर जे आपलं ओझोन वायू आहे त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला तिथं दिसून येतोय. मग याच्यामध्येही त्या गोष्टीवर भाष्य झालं होतं की काय कमी झालं पाहिजे, CFC हे काय कमी झालं पाहिजे. मग आता CFCची जागा आता कोण घेत आहे तर हायड्रोफ्लोरोकार्बन्स घेत आहे. कोण घेत आहे, हायड्रोफ्लोरोस कार्बन HFC घेताना आपल्याला दिसून येत आहे. पण तरीही
तरीही जर बघायला गेलं हे CFCच्या ऐवजी आपण HFC जरी आणत असेल तरीही हा एका प्रकारचा घातकच वायू आपल्याला तिथं दिसून येतोय। हा वायू ओझोनला कमी करतो, परंतु HFC काय करतो, ग्लोबल वॉर्मिंग वाढवताना आपल्याला तिथं दिसून येतोय। म्हणजे हा एक आपण अल्टरनेटिव्ह जरी शोधला तरी याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, म्हणून आता आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल। याच्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर काय घेतलेले आहे त्या प्रकारची असलेली ही शपथ घेतलेली आपल्याला दिसून येते। आलं लक्षात? मग अशा पद्धतीचे असलेल्या संदर्भामध्ये हे आपल्याला तिथं दिसून येणार आहे। मग आता याच्यावर जर आपण बघायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं असलेलं HFC आणि CFC यांच्यामुळे ओझोनला त्या प्रकारचं असलेलं काय पडतोय, तिथं छिद्र पडतोय किंवा त्याला हानिकारक होत आहे। मग अशा वेळेस आपण बघायला गेलो तर आपण HFC बघतोय, मग HFC वापरायचा, परंतु हा CO2 पेक्षा किती 3400 पट, म्हणजे विचार करा CO2 पेक्षा 3400 पट ग्लोबल वॉर्मिंग करणारा आपण काय करतोय आता HFC वापरतोय। म्हणजे आपण म्हणतो ना आगीतून निघलं फुपाट्यात पडला, अशातला भाग झालेला आहे त्याचा। म्हणजे आपण CFC वापरत होतो तर ओझोन डिप्लेट होत होतं, आता HFC आणला तर तो ग्लोबल वॉर्मिंग करायला लागला। ग्लोबल वॉर्मिंग एवढा करायला लागला की तो CO2 पेक्षा किती आहे तर त्या प्रकारचा 3400 पट जास्त आपल्याला दिसून येतोय। मग हे जेव्हा सगळं बघतो तर त्यावेळेस आपल्याला याच्यावर काहीतरी वेगळा पर्याय काढावा लागेल, याच्यासाठी ही शपथ झालेली आपल्याला दिसून येते। आलं लक्षात? अशा पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला हे सगळ्या गोष्टी दिसून येत आहे। आता दुसरं आहे पुढची असलेली करंट अफेअर्स, ती म्हणजे काय, खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023 चालू झालेला आहे। मग आता इथं खेलो इंडिया नावाचं जे आपण त्या पद्धतीने स्पोर्ट्स स्पिरिट जागवण्याचा प्रयत्न करतोय इंडियन गव्हर्नमेंट, तर ह्या खेलो इंडियाच्या माध्यमातून पॅरा जे गेम्स आहे, पॅरा म्हणजे कोण तर ज्यांना त्या प्रकारचं असलेलं आपण अपंगत्व म्हणतो, विकलांग म्हणतो, दिव्यांग लोक म्हणतो, तर त्यांचा असलेला जो गेम आहे तो गेमवर असलेलं काय आहे हा आपण चालू केलेला आपल्याला दिसून येतोय। मग अशा वेळेस आपल्याला जे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री आहे कोण, अनुराग सिंग ठाकूर यांनी त्या प्रकारचं असलेलं उद्घाटन केलेलं आहे। कशाचं, खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023चा। कधीपासून आहे तर 10 डिसेंबर ते 17 डिसेंबर मध्ये असणार आहे। मग याच्यामध्ये 32 राज्य आणि काही केंद्रशासित प्रदेश भाग घेणार आपल्याला तिथं दिसून येतोय। मग याच्यासोबतच आपण अजून काही इनिशिएटिव्ह घेतले आहे का की खेलो इंडिया पॅरा गेम्सच्या माध्यमातून? हो, काय घेतलेलं आहे तर त्या प्रकारचं असलेलं याच्यामध्ये आपण सहभाग वाढवलाय। फक्त भारत देशातले नव्हे तर नियर टू बी देशभरातील त्या प्रकारचं असलेले आणि परदेशातील काही जे खेळाडू असेल तर 1400 खेळाडूंना आपण काय करतोय 7 अशा प्रकारचे असलेले पॅरा जे स्पोर्ट्स आहे त्याच्यामध्ये आपण काय करतोय भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करतोय। कारण की स्पोर्ट्स फक्त काय ज्याचं शरीर चांगलं आहे त्यांनीच खेळावं अशातला भाग नाहीये, तर ज्याच्यामध्ये कला आहे, ज्याच्यामध्ये खरं स्पोर्ट्स स्पिरिट आहे त्या व्यक्तीला तो वाव भेटला पाहिजे, म्हणून ह्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। त्याच्यानंतर आपण अजून काय केलेलं आहे तर केडी जाधव, कोण, केडी जाधव इंडोर हॉलमधचं ही उद्घाटन आपण केलेलं आहे। मग आपल्याकडं काशबा जाधव ज्यांना म्हणलं जातं, जे की आपल्याकडचे असलेले पहिले रेसलर होते आणि त्यांनी ऑलिम्पिक आणलं होतं, ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल आणलं होतं, तर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण त्यांच्या नावाने काही आपण हॉल जे आहे तो एक हॉल ओपन केलेला आहे किंवा त्या प्रकारचं असलेलं हॉलचं उद्घाटन केलेलं आपल्याला दिसून येत आहे। सोबत काय केलेलं आहे तर दिल्ली पोलीस बँड अँड VR1 डान्स हा असेंबल नावाच्या एका प्रकारे काय केलेलं आहे नृत्यही सादर केलेलं आहे। सोबतच गेम्स अँथम आणि LED डान्स परफॉर्मन्स तिथं केलेला आहे। ह्या सगळ्या गोष्टी ॲक्टिव्हिटीज आपल्या भारत सरकारने ह्या खेलो इंडिया ह्या प्रकारचा जो प्रोग्राम आहे की ज्याच्या माध्यमातून स्पोर्ट्स स्पिरिट निघलं पाहिजे याला प्रमोट करण्यासाठी आपण इंडियन गव्हर्नमेंटनी हे केलेलं आहे। आलं लक्षात? तुम्ही उद्या चालून जर एसे लिहित असाल तर एसे मध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मेन्शन करता येऊ शकता की इंडिया मोर प्रोमोटिंग टू द स्पोर्ट्स पर्सनॅलिटी बिकॉज ऑफ इन फ्युचरिस्टिक द आउटडोर गेम्स इज द मोस्ट प्रिशियस, आणि त्या गोष्टी खेळण्यासाठी आपल्याला प्रोत्साहित करावं लागणार आहे। त्यामुळं पुढचं काय आहे, विकसित भारत @2047 तरुणांचा आवाज असा एक उपक्रम लावलेला आहे किंवा उपक्रम चालू केलेला आहे माननीय श्री नरेंद्रभाई मोदी यांनी। मग अशा वेळेस आपल्याला इथं
आपल्या भारताचं वैशिष्ट्य जर काही सांगायचं असेल तर ते म्हणजे काय, भारत हा तारुण्याचा देश आहे आणि तारुण्याचा देशमध्ये विशेषतः कामगारी गट किंवा कार्यकारी गट ज्याला आपण म्हणतो त्या कार्यकारी गटांचं प्रमाण हे काय आहे, जास्त आहे. मग अशा स्वरूपामध्ये ज्यावेळेस आपण यांना कॅल्क्युलेटिव्ह मेथडमध्ये बघतो तर त्यावेळेस नियर टू बी आपल्या भारत देशामध्ये मोर दॅन 60% हे तारुण्य गट आपल्याला दिसून येत आहे. मग ह्या तारुण्य गटांना जर आपण प्रॉपरली युटिलाइज केलं, प्रॉपरली त्यांचं असलेलं फंक्शनच्या गोष्टी काही केल्या तर उद्या चालून भारत देशामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही. म्हणून आपल्या माननीय मोदी साहेबांनी काय केलेलं आहे, विकसित भारत ॲट दी 2047 तारुण्याचा आवाज असा उपक्रम चालू केलेला आहे. तो कधी केलेला आहे तर 11 डिसेंबर 2023ला. आणि ह्या स्वरूपाच्या माध्यमातून आपण काय करणार आहोत, असे काही उपक्रम राबवू की ज्याच्यामध्ये तरुणांना राष्ट्राच्या योजना, प्राधान्यक्रम अशा स्वरूपामध्ये काय करता येणार आहे, सहभाग करून घेता येणार आहे. मग अशा स्वरूपामध्ये नेमकं याचं व्हिजन काय असणार आहे तर याच्यामध्ये आपल्याला 2047 पर्यंत विकसित राष्ट्रामध्ये काय करायचं आहे, रूपांतरित करायचं आहे. आणि भारताला जर विकसित राष्ट्रामध्ये रूपांतरित करायचं असेल तर त्या प्रकारचं असलेलं सगळ्यात महत्त्वाचं असलेलं कोण गरजेचं आहे, तरुण गरजेचं आहे. आणि ह्या तरुणावर आपल्याला फोकस करावं लागणार आहे. मग तरुणांचे प्रॉब्लेम्स बघा, तरुणांना काय अपेक्षित आहे, तरुणांना कोणत्या गोष्टी अपेक्षित आहे, तरुणांना काय काय लागतं, रोजगार लागतं, आरोग्याची सेवा चांगल्या लागत्या, त्याच्यानंतर तुमचा स्पोर्ट्स चांगला आला पाहिजे किंवा त्यांच्या असलेल्या काय रिक्वायरमेंटल गोष्टी असेल त्या सगळ्या गोष्टीची पोचपावती तिथं दिली गेली पाहिजे. सोबत त्यांना सर्वसमावेशक दृष्टिकोनातून काय केलं पाहिजे, विकासाच्या विविध अंगांनी तिथं बघता आलं पाहिजे, त्यांना तिथं मॉडिफाईड करता आलं पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. सोबतच आपल्याला आर्थिक वाढ करावं लागणार आहे, त्यांची असलेली सामाजिक प्रगती करावं लागणार आहे, पर्यावरणीय स्थितीच्या बाबतीमध्ये त्यांना जोर द्यावा लागणार आहे आणि सुशासनाच्या बाबतीमध्ये त्यांना इन्व्हॉल्व करून द्यावं लागणार आहे. मग ह्या सगळ्या पद्धतीमध्ये आपण जेव्हा करतो तर त्यावेळेस तारुण्यांना डोळ्यासमोर ठेवणं ह्या उपक्रमाचा काय आहे, एक वेगळा वैशिष्ट्य आपण तिथं म्हणू शकतो. आलं लक्षात. मग अशा प्रकारचं असलेलं सांगता येईल. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स GPAI समिट 2023 वर जागतिक भागीदारी. बघा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यावर खूप चर्चा चालू आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचा असलेला महान व्यक्तिमत्व म्हणजे एक मोठ्या स्वरूपातलं असलेलं एंटरप्रेन्योर्स म्हणजे एलन मास्क यांच्या शब्दातून की यांच्या मुखातून एक गोष्ट निघली होती की ह्या संपूर्ण पृथ्वी तलावर उद्या येणारं हे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असणार आहे हे कदाचित धोकादायक असायची शक्यता आहे. जर याचा प्रॉपरली युटिलाइज केला तर हे मानवीय कल्याणासाठी खूप चांगलं होणार आहे. ज्या पद्धतीने मानवानी सगळ्यात मोठी चूक केली होती की अणुबॉम्बची शोध करून, त्या प्रकारचं ओपनहायमर यांनाही त्या प्रकारे भीती वाटली होती की मी अणुबॉम्ब बनवला परंतु तो मानवी कल्याणासाठी नाहीये, तो मानवीच्या असलेल्या अस्तित्वावर धोका निर्माण करणार आहे. सेम त्या प्रकारे एलन मास्कने त्याचा रेफरन्स घेऊन असं सांगितलं होतं की जागतिक स्तरावर ज्यावेळेस AI प्रभुत्व मिळवल आणि म्हणजे माणसाची जागा ही रोबोटिक घेतील तर त्यावेळेस कुठेतरी मानवी जातीला एक वेगळ्या प्रकारचा असलेली भीती होणार आहे. त्यामुळं आत्तापासूनच आपण याला कंट्रोलमध्ये करायला पाहिजे, नाहीतर उद्या चालून प्रत्येक गोष्ट रोबोटिक होत गेली तर माणसाचं अस्तित्व राहणार नाही आणि माणसाची गरज देखील राहणार नाही. मग याला कंट्रोलिंग मेजर कसं करावं तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे काही मोजमाप आहे का, काही पॅरामीटर्स आहे का की ज्याच्या माध्यमातून आपण हे सगळं ॲक्युमुलेट करू शकतो, सगळ्यांना कंट्रोलिंग मेजर करू शकतो आणि याच्यासाठी आपल्याला जागतिक भागीदारी करावीच लागणार आहे. मग अशा प्रकारचं असलेलं हा जो प्रकार आहे तर हे डोळ्यासमोर ठेवून आपण 12 ते 14 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये वार्षिक स्वरूपातली GPAI ग्लोबल पार्टनरशिप फॉर द आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा प्रकारची असलेली शिखर परिषद हे आपण काय केलेली आहे, आयोजित केलेली आपल्याला तिथं दिसून येते. मग त्या प्रकारचं असलेलं कृत्रिम बुद्धिमत्ता यावर कुठंतरी आपण सामूहिक स्वरूपामध्ये एक कॉन्क्रीट स्वरूपामध्ये काहीतरी मेकॅनिझम तयार केलं पाहिजे. म्हणजे आपण एखादं आर्टिफिशियल इंटेलिजन्स अमेरिकेमध्ये तयार झालं आणि अमेरिकेने हे जर तयार केलेलं काही वस्तू पाकिस्तानच्या हातात दिलं तर उद्या चालून दहशतवाद असेल किंवा बाकीच्या काही कुरघोड्या असेल किंवा इंटरनल ज्या तुमच्या काही पॉलिसीज असेल त्याला जर हाम पोहोचत असेल तर काही फायदा आहे का याचा,
बिलकुल नाही. मग अशा स्वरूपामध्ये हा नेमका सिद्धांत एक्झॅक्टली काय असणार आहे, त्याचं असलेले युटिलायझेशन्स काय असणार आहे, याच्यावर सगळ्या त्या प्रकारचं असलेलं काय असणार आहे चर्चा केल्या जाणार आहे मोठमोठ्या शिष्टमंडळाकडनं. मग त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी चर्चा होणं अपेक्षित आहे. मग आता याच्यासाठी ही आपण काय केलेले आहे, ग्लोबल पोझिशन जे आहे किंवा ग्लोबल पार्टनरशिप फॉर द आर्टिफिशियल इंटेलिजन्स, भारताने त्याच्यामध्ये सहभाग घेऊन भारताने त्यांना इन्व्हाइट केलेलं दिसून येत आहे. आलं लक्षात. पुढचं आहे करंट अफेअर्स, ते म्हणजे काय, भारत 2023 मध्ये काला आजार निर्मूलन लक्ष्याच्या काय आहे जवळ आहे. भारतामध्ये डेंग्यू झाला, त्याच्यानंतर हत्तीपायचा रोग झाला किंवा जे कम्युनिकेबल डिसीजेस आहे हे डिसीजेस दिवसांगणिक वाढत चाललेला आहे. जसजशी आपली डेव्हलपमेंट होत गेली तसतसे अशा आपल्याकडचे कम्युनिकेबल डिसीजेस वाढत गेले. परंतु भारताच्या असलेल्या मेडिकल फॅसिलिटी वाढत जाऊन ह्या सगळ्या गोष्टी आपण कर्ब केलेल्या आहे किंवा कमी करण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे. मग अशा स्वरूपाच्या माध्यमातून भारताने त्या प्रकारचा 2023 पर्यंत काला आजार जो आहे तो काला आजार कमी करण्याचा असलेला प्रयत्न बऱ्यापैकी केला होता आणि भारताला यश देखील मिळालेलं आहे. म्हणून असं म्हटलं जातं की 2023 मध्ये त्याचं निर्मूलन होण्याची काय आहे दाट शक्यता आहे. मग आपल्याला इथंच हा प्रकारचं बघायचं आहे की भारत यावर्षी काला आजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हिसेरल्स काय आहे, व्हिसेरल लेशमॅनियासिस सारखे जे आहे निर्मूलन लक्ष्य काय करण्याचं आहे, साध्य करण्याच्या मार्गावर आहे. सध्या देशामध्ये 10,000 लोकांमागे एकापेक्षा जास्त प्रकरणे आढळून येत नसल्या कारणामुळे भारत हा त्या प्रकारच्या असलेल्या प्रसारित होणाऱ्या परजीवी संसर्गाचे उच्चाटन करण्याच्या दिशेने लक्षणीय प्रगती करत आहे. मग अशा वेळेस आपण हेही लक्षात घेणं गरजेचं आहे की काला आजार हा कशामुळे होतो आणि व्हेक्टर बाउंड डिसीजेस आहे का, आणि व्हेक्टर बाउंड डिसीज असेल तर अजून कोणते व्हेक्टर बाउंड डिसीजेस आहे हे आपला अभ्यासाचा भाग असायला पाहिजे. परंतु एक लक्षात ठेवा, तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की भारत कोणत्या पद्धतीने, कोणत्या स्वरूपामध्ये आणि कोणत्या आजारावर बऱ्यापैकी गोष्टी तिथं काय करतोय, तिथं एक्झिक्युशन ऍक्शन घेतोय त्या स्वरूपामध्ये. आलं लक्षात. चालायचं पुढं. चला, मग भारताने त्या प्रकारचं असलेलं काय केलेलं आहे तर भारत 2022 मधील 891 प्रकरणं आणि 3 मृत्यूच्या तुलनेमध्ये ऑक्टोबर 2023 पर्यंत 530 काला आजार प्रकरणे आणि 4 मृत्यूची नोंद झालेली आहे. या यशामध्ये योगदान देणाऱ्या प्रमुख हस्तक्षेपापेक्षा प्रभावी इंडोर अवशिष्ट फवारणी असेल, प्रजनन क्षेत्र मर्यादित करण्यासाठी असेल, त्या प्रकारचे असलेले काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स असेल ते घेतलेलं आहे. बेसिकली काला आजार हा पण एका प्रकारचा असलेला मच्छर पासून तयार होतो. मग त्याचं प्रिकॉशन्स, प्रिझर्वेशन कशा प्रकारे करायचं, कोणत्या स्वरूपात करायचं हे इंडियन गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे बऱ्यापैकी तिथं दिलेलं आहे. आणि भारताने आता बऱ्यापैकी काय केलेलं आहे त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून बऱ्यापैकी काही गोष्टी काय केलेल्या आहे निरीक्षणाच्या स्वरूपामध्ये कमी केलेलं दिसून येते. आलं लक्षात. आता शेवटचा आहे आपल्याला तो बघायचा आहे, तो म्हणजे काय की ई गव्हर्नन्स 2024चा वेब पोर्टल लॉन्चसाठी राष्ट्रीय पुरस्कार. भारतामध्ये आपण बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी करतो, परंतु त्या स्वरूपाच्या माध्यमातून जर सरकारने केलेली गोष्ट जर सामान्य जनतेच्या दारापर्यंत किंवा सामान्य जनतेला पोहोचत नसेल तर त्याचा काहीही फायदा होऊ शकत नाही. परिणामी भारताच्या असलेल्या ह्या सगळ्या गोष्टीला डोळ्यासमोर ठेवून भारताने ई गव्हर्नन्स नावाची कॉन्सेप्ट आणली आणि ह्या ई गव्हर्नन्स असलेला मुख्य उद्देश असणार आहे की सामान्य जनतेला ह्या गोष्टी त्याच्या दारापर्यंत पोहोचविणे. मग आता ही ई गव्हर्नन्स जेव्हा करतो तर त्याच्या असलेल्या प्रशस्ती पत्राच्या माध्यमातून किंवा त्यांनी केलेल्या कामाच्या असलेल्या माध्यमातून आपल्याला त्यांना प्रोत्साहित करणं अपेक्षित आहे. मग अशा पद्धतीच्या माध्यमातून आपण पोर्टल लॉन्च केलेलं आहे ई गव्हर्नन्स 2024 असलेलं वेब पोर्टल. मग अशा स्वरूपामध्ये प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग यांनी 8 डिसेंबर 2023 रोजी राष्ट्रीय पुरस्कार ई गव्हर्नन्स 2024 वेब पोर्टलचे काय केलेले आहे प्रक्षेपण केलेले आपल्याला दिसून येते. मग आता हे ह्या स्वरूपामध्ये 2023 जे पुरस्कार विजेते आहे तर भारतातील सर्व 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशातील प्रधान सचिव, त्याच्यानंतर DC, DMs म्हणजे कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर कोणी चांगलं काम केलेलं आहे त्या वेब पोर्टलवर दिसणार आहे. फॉर एक्झाम्पल, आता जर पुण्यासारख्या असलेल्या काही महानगरपालिका आयुक्त असेल आणि त्यांना काही गोष्टी कळत नसेल की माझ्या कशा पद्धतीने डेंग्यूची जी साथ आहे ती कमी करायची असेल, मग ते वेब पोर्टलवर जातील आणि ते बघतील ह्या बेंगालमध्ये एक डिस्ट्रिक्ट आहे आणि त्या बेंगालमधल्या त्या डिस्ट्रिक्टच्या कलेक्टरनी अशा प्रकारचे कार्य केले, म्हणजे त्यांना त्या प्रकारचं असलेलं कनेक्टिव्हिटी तयार होईल. त्यांनी केलेलं कार्य यांना इथं इम्प्लिमेंट करता येऊ शकतं. मग हे ए पोर्टल हे दाखवतं काय की ते जे व्यक्ती त्यांनी चांगलं काम केलं आहे, जो अधिकारी
कादंबरी असेल त्याचं असलेलं तिथं कौतुकास्पद असलेल्या गोष्टीचाही आपण काय करणार आहे, मेन्शन करणार आहे. मग याच्यामध्ये आपण त्या प्रकारचा असलेला डिजिटल गव्हर्नन्स पुरस्कारही देतोय. मग याच्यामध्ये आपण काय करणार आहे की ई गव्हर्नन्स योजनेसाठी हा राष्ट्रीय स्वरूपातला काय असणार आहे, पुरस्कार असणार आहे. मग याच्यामध्ये सर्व स्पर्धात्मक असेल, प्रतिष्ठित डिजिटल गव्हर्नन्स असेल, म्हणून ह्या प्रकारचे असलेले एक प्रसिद्धित म्हणून आपण काय करतोय, ह्या सगळ्या गोष्टी तिथं देण्याचा प्रयत्न करतोय. मग आपल्याला ई गव्हर्नन्स आपल्याला फार महत्त्वाचा आहे. GS2 पेपर जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या ओरिएंटेशन असणार आहे. मग असं गव्हर्नमेंटने हे इनिशिएटिव्ह घेतलेला आपल्याला दिसून येते की ज्याचा मूळ उद्देश हा ई गव्हर्नन्स असणार आहे. आलं लक्षात. मग अशा पद्धतीने हे 7 दिवसाच्या असलेल्या ज्या चालू घडामोडी होत्या त्या आपण बघितलेलं आहे. आता आपण हे कंटिन्यू सिरीज चालू ठेवू. 7 दिवसाचं असलेलं जे करंट अफेअर्स असेल त्याच्यावर आपण बऱ्यापैकी डिस्कस करणार आहे, महत्त्वाच्या गोष्टी चर्चा करणार आहे. तर भेटूया पुढच्या सेशनमध्ये स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. थँक्यू सो मच. Gracias.